विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार कंबर कसली आहे। मुंबई भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना अनेक सूचना दिलेल्या आहेत। महाराष्ट्र विधानसभेला थेट ठाकरेंची सामना होणार असल्याने आक्रमक व्हा अशा सूचना आमदारांना करण्यात आल्यात। बघूया त्याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। भाजपचं एकच लक्ष्य, टार्गेट ठाकरे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती। सक्रिय नसल्यास तिकीट कापणार, आमदारांना इशारा। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय। लोकसभेत महाराष्ट्रात अपेक्षित यश न आल्यामुळे भाजपनं महाराष्ट्र विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली आहे। मुंबईची रणनीती ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपा आमदारांची बैठक झाली। विधानसभेला थेट उद्धव ठाकरेंसोबत लढत होणार असल्याने आक्रमक व्हा अशा सूचना फडणवीसांनी दिल्याचं समजतं। आक्रमक आणि सक्रिय नसलेल्या आमदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असे संकेतही फडणवीसांनी दिले। भाजपा आमदारांच्या बैठकीत लोकसभेनंतरच्या सर्वेक्षणावर चर्चा करण्यात आली आहे। या सर्वेनुसार भाजपला मुंबई आणि कोकणात फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबई आणि कोकणात ठाकरे गटासोबत थेट लढाई असल्याने आक्रमक व्हा अशी सूचना फडणवीसांनी आमदारांना केली आहे। आपली लढाई काँग्रेस किंवा शरद पवार गटाशी नव्हे तर ठाकरेंशी आहे। विधानसभेला जो आमदार आक्रमक आणि सक्रिय असेल त्याचाच विचार केला जाईल। आक्रमक भाषण, रस्त्यावर आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेत्याचा तिकिटासाठी विचार केला जाईल। लोकसभेप्रमाणे अनेकांची तिकीटही कापली जाऊ शकतात अशी तंबी फडणवीसांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त बूथ हे आपण कसे जिंकू याबद्दलची योग्य योजना महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते एकत्र येऊन या विजयाला हातभार लावण्यासंदर्भातली पूर्ण कार्यवाही यावरची प्राथमिक चर्चा झाली। गेली अनेक वर्ष राज्यात शिवसेना भाजपची युती होती। मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून बिनसलं आणि सख्खे मित्र कट्टर राजकीय वैरी बनले। शिवसेना पक्षफुटीनंतर तर ठाकरेंनी मोदी शहांना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध भाजप हा सामना आणखी तापणार आहे हे निश्चित आहे। सीमा आढे आणि कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई।